EMI म्हणजे डेट ट्रॅप. आजकाल कोणतीही वस्तू EMIवर विकत घेणं अगदी सहज झालंय. तथ्य म्हणून ॲप्सद्वारे काही सेकंदात फोन, AC, फ्रीजपासून विमान तिकिटापर्यंत सर्व काही खरेदी करता येते. परंतु या सुविधेचा एक अंधाऱ्या बाजू आहे. वस्तूंची खरी किंमत व्याजाच्या झोताने वाढते. फायनान्शियल तज्ज्ञ तापस चक्रवर्ती यांच्या मतानुसार EMIचे लक्ष लोकांचा आर्थिक भार कमी करणं नव्हे, तर त्यांना पुन्हा पुन्हा कर्जाच्या साखळीत अडकवणं आहे. त्यांच्या कमवा, उधार, परतफेड, पुन्हा स्वाईप चक्राशी लोक गुंततात. भारतात GDPच्या 42% इतके व्यक्तिगत कर्ज म्हणजे क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि खरेदी करून नंतर पैसे द्या यासारख्या योजनांमध्ये नोकते आहेत. आयफोनच्या विक्रीत सुमारे 70% खरेदी EMIवर आधारित आहेत. 10 व्यक्तींपैकी सुमारे 3कडे 3 अथवा अधिक EMI कर्जे असतात. अशा स्थितीत व्यक्तींच्या मासिक उत्पन्नापेक्षा EMIची रक्कम अधिक होऊन त्यांच्या खर्चाची सवय न थांबणारं बाह्य कर्ज निर्माण करतो. जनजागृती आणि उपाय. 1. बजेट तयार करा. महिन्याची सुरुवात बजेटपासून करा. खर्चाच्या प्राधान्यांनी नियोजन करा. गैरआवश्यक वस्तू, आठवड्याच्या किंवा महिन्याच्या छंदांसाठी खर्च पाळा. जास्त उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. अधिक काम करून अतिरिक्त उत्पन्न मिळवा. हे EMI वेळेत भरण्याचा सोपा मार्ग. लोन पुनर्भरण करा, ज्यामुळे व्याजदर कमी होईल आणि EMIची रक्कमसुद्धा कमी होणार आहे, अशी शक्यतेचा विचार करा. वैयक्तिक बचत आणि आराखडा. दैनंदिन किराणा खर्चांमध्ये बचतीचे छोटे छोटे पद्धती वापरा, जसं साबणाचे पॅक खरेदी, बाटली व घाऊक खरेदी इत्यादी. 5. अतिरिक्त EMI भरा. वर्षात एकदा जिथे शक्य तिथे जास्त रक्कम भरा, यामुळे त्या वर्षाचा कर्जाचा कालावधी लवकर संपेल. EMI सुविधा स्वतःची उत्पन्न साधन नाही, तर कर्जाने जीवनचक्र मोडणारच जाळं आहे. मग हे तज्ज्ञांचा आग्रह, EMI सर्वात मोठा धोका आहे, हे गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतो. लोकांनी आत्मनिरीक्षण करून विचार करायला हवं. खरेदी खऱ्या गरजेची आहे का? नवीन कर्ज घेताना पुढील 3-5 वर्षांत कशी परिस्थिती असेल? मी लवकरच ही रक्कम फेडू शकेन का? समाजात याचा प्रसार करून जनजागृती करायला हवी. EMIचा मार्ग सोयीचा वाटतो, पण मनच वजन वाढवतो. EMIवर वस्तू खरेदी करणं हे आजच्या आधुनिक जीवनाची गरज वाटू शकतं. परंतु ज्या व्यक्तींच्या खर्च आणि उत्पन्नामध्ये संतुलन नाही, त्यांनी प्रत्येक खरेदी विचारपूर्वक करावी. कर्जाचं जाळं बनू नये म्हणून बजेट ठेवा, जास्त उत्पन्न मिळवा, EMIचे नियोजन करा आणि कर्जातून बाहेर पडण्यासाठी बुद्धिमत्तेने राहण्याचे मार्ग स्वीकारा.